मधली एक 15-18 वर्ष गायब आहेत. आम्ही असेच होतो आणि आताही तसेच कारण भेटलो. मला माहिती आहे मी काय केलं आणि हिला राग येतो. यार हेमांगी यार खूप मोठी आर्टिस्ट झाली आहे, तिच्याबरोबर मी कसं काम करू? ती स्टार आहे यार, आता हिंदी बिंदी करते यार आणि आपण आता तिच्याबरोबर काम करायचं. जवळपास 14 ते 16 नायिकांचा बाबा केलाय. तेव्हा मला असं वाटलं होतं की आम्ही दिसतो का यांचे आई वडील किंवा हे आमची पोरं दिसतात का? काहीतरी उत्तर वाटेल, पण आपल्या घरातली नाती ही आपल्याला 4-5 वर्षापर्यंत कळत नसतात की हे आई, हे बाबा, हे वगैरे. ते नमस्कार. कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सन मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येत आहे, तू अनोळखी तरी सोबती. आणि त्याच निमित्त माझ्यासोबत आपले लाडके कलाकार हेमांगीताई आणि योगेश सर आहेत. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू सो मच आणि मजेत आहोत. कसं आहात? एकदम मजेत आणि मस्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पूर्ण तयार. नक्कीच. आणि मला असं वाटतं ही फार वेगळी जोडी तर आहे ही ॲक्च्युली हां ना. कशी जुळली ही जोडी? एकतर खूप आधीच जुळलेली आहे ही जोडी. फक्त आम्हाला काम करायला मिळत नव्हतं एकत्र. खूप आधी काम केलं होतं. सो पुन्हा काम करतोय आणि मधली वर्ष गायब झालेली आहेत का आम्ही परत तिथेच पोचलो आणि तिथूनच काम सुरू केलं आहे आम्ही. हो, कारण आम्ही दोघंही जण कॉलेजपासूनचे फ्रेंड्स आहोत बेसिकली. आय थिंक 92-93 सालापासूनचे आम्ही मित्र आहोत. तेव्हा आम्ही अगदी एकांकिकेतनं काम करायला सुरुवात केली होती, तेव्हापासून एकत्र आहोत. पुढे दिशा बदलल्या, मी काही माझ्या वेगळ्या दिशांना गेलो, दिग्दर्शन विभागात गेलो, तिथे खूप काम केलं, बिहाइंड द स्क्रीन खूप काम केलं. ही स्क्रीनवरती खूप मोठी आर्टिस्ट झाली आणि आज एक सहकलाकार म्हणून तिच्याबरोबर काम करतोय, ह्याचा मला आनंद होतोय. यावर काय म्हणणं आहे हेमांगीताई? हे कळलं ना आमचं हे काय चालू आहे. मधली एक 15-18 वर्ष गायब आहेत. आम्ही असेच होतो आणि आताही तसेच भेटलो. जराही फरक नाही जाणवला मला की अरे योगी आता काहीतरी वेगळं वागतोय. आता तो आधी लाईट्स करायचा, आता कलाकार झाला काय? ओहो, काहीतरी वेगळं असं काही झालं नाही. त्यालाही मला वाटत नाही की फरक जाणवला असेल की हेमांगी आता कशी होती आणि आता अशी झाली, असं काही आलाच नाही थॉट. एकतर नावं कळल्यामुळे एकमेकांची की अरे ह्याच्यासोबत मी काम करणार आहे, त्यामुळे पहिला आनंदच झाला. असं झालं नाही की अरे आता ही केमिस्ट्री कशी जुळवून घ्यायची आणि मग त्याच्यासाठी मी काय करू, काय वागल्याने ह्याला राग येणार नाही किंवा कसं वागायचं, हे थॉटच आले नाहीत. आणि फक्त याच्या बाबतीत नाही, अंबर गणपुले किंवा अथर्व मराठे, अमृता मालवतकर बरोबर. हां. सो त्यांच्याबरोबर काम करताना सुद्धा मला असं जाणवलं नाही. आणि खरंच जसं टायटल आहे ना, तू अनोळखी तरी सोबती, ते ह्या देशपांड्यांच्या घरात असं झालं की हे लोक अनोळखी आहेत पण पहिल्याच दिवशी सोबती झाले. आणि म्हणजे आत्ता जसं हेमांगी म्हणाली ना की हे असं केल्याने याला राग येईल का, हा प्रश्न आला नाही. मला आला हा प्रश्न मनात, कारण मला माहिती आहे मी काय केलं आणि हिला राग येतो. बिहाइंड द सीन्स नाही, ऑन स्क्रीन. नाही, खरोखर, कारण आम्ही इतके ओळखतो एकमेकांना की मला माहिती आहे हिला कुठली गोष्ट आवडत नाही, तिला माहिती आहे की तिने एखादी गोष्ट केलेली कुठली आवडत नाही. सो इतकं आमच्यातलं खूप छान आहे. आणि आत्ता त्या म्हणाल्या तसं की आणि आम्ही सातत्याने कधीच काम नाही केलं, कधीच नाही इतक्या केलं. वर्षांनी काम केलं आणि आपण परत त्याच याच्यावर हो, आहोत. कारण आम्ही मित्रच एवढे जुने आहोत. म्हणजे भले काम एकत्र नसेल केलेलं, पण आम्ही मुळात कनेक्टेड होतो ना. एकमेकांचा इतकी प्रवास वर्ष बघितलाय. प्रवास बघितलाय की मी हेमांगीला लिटरली असं, अगं तिकडे उभी राहा म्हणजे लाईटमध्ये राहशील, ओरडलाय मला. इथून मी तिला ओरडण्यापासून सुरुवात येते. यार हेमांगी यार खूप मोठी आर्टिस्ट झाली आहे, तिच्याबरोबर मी कसं काम करू, इथपर्यंतचा माझा प्रवास आहे की अरे आता ती यार मोठी स्टार आहे यार, आता हिंदी बिंदी करते यार आणि आपण आता तिच्याबरोबर काम करायचं वगैरे, असं इथपर्यंत आमचं आहे. पण खूप छान इक्वेशन आहे बेसिकली. मला खूप शिकायला मिळतं तिच्याकडनं एक कलाकार म्हणून, मी म्हणतोय. आणि निश्चित तिला हो हां, आणि निश्चित तू पण मला पैसे पाठव, कारण मी दिग्दर्शन म्हणून ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला बाय इकडे नाही, ते तिकडे लुक दे आणि मग बोल, हे मी तिला शिकवतो. म्हणजे मांडवली आमच्यामध्ये तेवढी. पण हेमांगीताई, खरंच हिंदीमध्ये काम करतेस वगैरे, किंवा तुझा स्वभाव फार असं काय म्हणू, जे मनात आहे ते तू बोलून टाकतेस, त्यामुळे तुझ्याशी बोलताना लोकांना दडपण येतं. तसं कदाचित मालिकेतील बाकी कलाकारांनाही आलं असेल. सर तर तुझे मित्र आहेत, पण ते दडपण तू कमी कशी करतेस? एक तर मुळात ना, सगळे एका काय म्हणतात लेवलला आले ना की हा जो काय म्हणतात ऑकवर्डनेस असतो ना, तो गळून पडतो. आणि मी काहीतरी करून आले, हे मी ना तिकडे सोडून येते. ॲक्शन म्हटल्यानंतर आपण काय करतो ना,
तो खरा कलाकार. मला इतकी वर्ष झाली आणि मी इतकी सिनियर आहे वगैरे नाही. ॲक्शन म्हटल्यानंतर तुम्ही काय करता आणि सेम लेवलला आहोत. हा जरी माझा मुलगा आहे नवीन अथर्व मराठे, त्याची ही दुसरी तिसरी मालिका असली तरी ॲक्शन म्हटल्यानंतर तो जे करतो ना ते बघून असं वाटतं की अरे कमाल आहे हा. सो हे कामं बघितल्यानंतर ना हे सगळे ऑकवर्डनेस, हे सगळं मी सिनियर तू ज्युनियर हे सगळं गळून पडतं. सो मी काय आधी केलं आहे, मी कशात कुठल्या भाषेंमध्ये केलं आहे आणि मला काय अवॉर्ड मिळालेत हे ॲक्शन म्हटल्यानंतर सिद्ध होतं. आणि पहिल्यांदा तुम्ही म्हटलात की तुम्ही हिरोचे बाबा आहात ना, कायम गोड बाबा आम्ही पाहिलाय नायिके. USP दिलायच. पण हा बाबा थोडा खलनायकी आहे का? नाही, अजिबातच नाही. आणि मला खरंच खूप आनंद होतो कारण मी आत्तापर्यंत जवळपास 14 ते 16 नायिकांचा बाबा केला आहे आणि पहिल्यांदाच नायकाचा बाबा करतो आहे आणि खूप चॅलेंजिंग असं हे कॅरेक्टर आहे. आणि इथेही तो स्वीट फादरच आहे, प्रश्नच नाही. उलट यावेळेला ह्या मालिकेचं एक वेगळेपण आपण म्हणू शकतो की आपल्याला दरवेळेला एक अशा जोड्या किंवा निसर्गतः सुद्धा अशा जोड्या असतात की म्हणजे मुलाचं आणि आईचं रिलेशन खूप छान असतं आणि मुलीचं आणि बापाचं रिलेशन खूप छान असतं. पण या मालिकेचं वेगळेपण हेच आहे की याच्यामध्ये प्रत्येक रिलेशन हे एकमेकांशी खूप घट्ट आहे. नायकाचं त्याच्या वडिलांशी असलेलं रिलेशन पण तितकंच गोड, तितकंच स्वीट आणि तितकंच भावनिक आहे. त्याच्यामुळे मला करायला मजा येते. आमच्या नायकाचं काम करणारा कलाकार म्हणजे अंबर गणपुले हा अत्यंत उत्तम आर्टिस्ट आहे. त्याच्याबरोबर काम करताना मला खरंच खूप मजा येते. खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर मी करतो आहे आणि मी खुश आहे कारण मी नायकाचा बाबा करतो आहे. कारण ऑब्व्हियसली मला आवडतं, निश्चितच नायिकेचा बाबा करायला आवडतं. पण कारण मला स्वतःला योगेश केळकरला एक मुलगी आहे, त्याच्यामुळे मी दरवेळेला कुठेतरी ते बघत असतो. सो आत्तासुद्धा मालिकेमध्ये एक मुलगी मला आहेच या मालिकेमध्ये सुद्धा, जी माझ्याच घरात आत्ता राहते आहे काही कारणांमुळे आणि पुढे जाऊन सून पण येणार आहे. सो माझं ते जे एक आहे कुठलं तरी स्ट्रॉंग माझ्याकडे जे काही आहे ते असणार आहेच बरोबरीला. सो आय एम व्हेरी हॅपी बिंग अ हिरोज फादर. आणि तू मगाशी प्रश्न विचारला की एकमेकांबरोबर काम करताना काय म्हणजे चॅलेंजेस आलेत किंवा काय. आम्ही 7 लोक आहोत, म्हणजे माझा नातू पण आहे. आम्ही सगळे मुळात खूप वात्रट आहोत ॲज अ ह्युमन बिंग, ॲज अ पर्सन. आम्ही कलाकार ॲक्शन म्हटल्यानंतर होतो, पण हा आमचा मूळ स्वभाव सगळ्यांचे वात्रट आहोत आणि कोणालाच आम्ही मस्करी करतो, एकमेकांचे पाय खेचतो आणि कोणालाच राग येत नाही. आला तर त्यांचा प्रश्न. पण आत्तापर्यंत तरी तसं झालं नाही. आणि आम्ही पहिल्या 2 दिवसातच एकमेकांची खेचायला सुरुवात केली आणि तो आईस ब्रेकिंग सेशन इतका सुंदर होता. फार रेअर आहे हे, नाहीतर ना खूप वेळ जातो एक कुटुंब म्हणून. म्हणजे आम्ही दिसायला प्रत्येकजण इतके वेगळे आहोत की जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा मला असं वाटलं होतं की आम्ही दिसतो का, यांचे आईवडील किंवा हे आमची पोरं दिसतात का. पण आता खरंच दिसायला लागलो आहे आम्हालाच असं वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांना पण वाटेल अशी आशा आहे. नक्कीच वाटेल. पण ताई, तू काय म्हणू या भूमिकेकडे कशी पाहतेस? कारण तू आई आहेस आणि वेगवेगळ्या तू भूमिका आजपर्यंत साकारत आली आहेस. काही काळाने तू सासूही होशील आणि तू म्हणालीस की नातू आहे, त्यामुळे तू आजीही आहेस. अभिनेत्री म्हणून तू एक कॅरेक्टर, वयापेक्षा मोठं कॅरेक्टर जात आहे, हे याकडे तू कशी पाहतेस आणि प्रेक्षकांनी कसं पाहावं? मी जसं म्हटलं ना की मला ना माध्यम, भाषा, एज हे मॅटर नाही करत. भूमिका चांगली आहे ना, मग मी काय म्हणतात, मी खरं सांगू का, मी पहिलं नाटक जे केलं होतं ते मी आजीबाई झाले होते. मी जर तेव्हाच विचार केला असता की अरे बापरे मी कशी आजी, म्हणजे मी किती 23-24 वर्षाची असेल तेव्हा मी नाही आजी होणार. पण तेव्हा गिरीश ओक परीक्षक होते आणि त्यांनी सांगितलं होतं की अरे तू या वयाची, म्हणजे त्यांनी मला ओळखलं नाही. जेव्हा मी मेकअप काढून आले बाहेर तेव्हा असं की तू ती होतीस. उत्तम छान. ही पावती मिळाल्यानंतर हे असे प्रश्न गळून पडतात की आत्ता माझ्या वयापेक्षा हे चॅलेंज आहे ना की मी नसताना हे मला करून दाखवायचं आहे. सो हा माझा कधीच डोक्यात विचार नसतो की अरे बापरे आता मला 3 मुलं आहेत आणि नातू आहे वगैरे. ही भूमिका जी आहे ती लोकांना किती आवडेल, म्हणजे स्वतःच्या घरात बघितली अशी वाटेल, हवीविषयी वाटेल, हाच माझा प्रयत्न असतो. नक्की. आणि जसं आता पत्रकार परिषदेमध्ये एंट्री घेतली आहे, आम्ही चाळीत राहिले ते मला माहिती आहे की एक तरी बाई चाळीत अशी असते जी सगळ्यांच्या अंगावर धावून जाते. किती एन्जॉय करते. प्रचंड. कारण मी याच्या
उलट आहे स्वभावाने. कधी मी लोकांच्या अंगावर धावून वगैरे जात नाही. सर्वात शेवटी माझं तो एक शस्त्र असतं की काहीच कामी येत नाही आहे तर मग आता बोलायला हवं. सो ते करताना मजा येते. पहिल्या दिवशी असं झालं की असं कसं करू मी काय मला माहिती आहे माझी चूक आहे, तरीसुद्धा असं दाखवायचं की नाही आमची चूक नाही आहे. ते करताना थोडीशी म्हणजे दडपण आलं होतं. पण आमचे दिग्दर्शक JP सर जयंत पवार यांनी ते इतकं सुंदर मला रेफरन्सेस काही दिले आणि ते असं वाटलं की हां यार अशी बाई मी पाहिली होती. आणि ती बाई प्रचंड काहीतरी नेगेटिव्ह आहे किंवा भांडणच करायचं आहे तिला असं काही नाही आहे. ती प्रचंड प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल वागताना माणूस थोडासा चुकीचा वाटतो, तर तेवढी ती आहे. नक्कीच. तर जाता जाता शेवटचा प्रश्न विचारेन. मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. आपल्या आयुष्यात ही सगळी लोक सुरुवातीला अनोळखीच असतात, आपले पार्टनरसुद्धा. पण असं कोणी आलं आहे का तुमच्या आयुष्यात की एखादी अनोळखी व्यक्ती अचानक आली आहे, अचानक तुमच्यासाठी काहीतरी केलं आहे आणि केलं आहे आणि निघून गेली आहे असं? असं नाही झालं आहे आत्तापर्यंत. हे खूप असं वेगळंच काहीतरी उत्तर वाटेल, पण आपल्या घरातली नाती ही आपल्याला 4-5 वर्षापर्यंत कळत नसतात की हे आई हे बाबा हे वगैरे. ते अनोळखी होत काही वर्षानंतर ती सोबत असते आणि ती सोबत आहे ना मेंटल असते. म्हणजे मला कुठेतरी माहिती आहे की माझी आई आहे माझ्यासोबत. ती जी सोबत आहे ना ती खूप कमाल आहे आणि ती कायम असते. त्यामुळे मला असं वाटतं घरातली जी लोकं आहेत जी अनोळखी असतात जोपर्यंत आपल्याला वय कळतं होत नाही तोपर्यंत, आणि नंतर ती कायमस्वरूपी सोबत असते. नाही, माझ्या दृष्टीने मी व्यक्तिसापेक्ष जगणारा माणूस नसल्यामुळे माझ्या कळत्या वयामध्ये ज्या वेळेला ही कला माझ्या आयुष्यामध्ये आली, म्हणजे रंगदेवतेचा आशीर्वाद ज्या वेळेला मला मिळायला लागला, मी स्टेजवरती ज्या वेळेला काम करायला लागलो, पुढे जाऊन मी ज्या वेळेला मालिका क्षेत्रात काम करायला लागलो, सिनेमा क्षेत्रात काम करायला लागलो, ही कला माझ्यासाठी आधी अनोळखी होती आणि आता ती माझी कायमची सोबती झाली आहे. सो आय लव्ह माय आर्ट आणि मी खूप पॅशनेट आहे. मी व्यक्तिसापेक्ष जगणारा माणूसच नाही आहे. त्यामुळे आत्ता तर सुरुवात होते. आम्ही पुन्हा येऊ आणि तुमच्याशी गप्पा मारायला कायम मजा येईल. अजून किस्से घडतील ना आता मालिका सुरू. आम्ही रोज घडवतो त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.